हाय फ्रेंड्स, आज 12वीचा निकाल आलेला आहे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निकाल फार चांगला लागलेला आहे. तर सगळ्यात पहिले जेवढे विद्यार्थी ज्या ज्या मार्क्सने पास झालेले आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन. आजचा हा व्हिडिओ तयार करण्यामागचं कारण असं आहे की दरवर्षी 12वीची परीक्षा झाल्यानंतर आपण सगळे भेटतो, पॅरेंट्स आणि विद्यार्थी, आणि मी वेगवेगळ्या करिअरबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. परंतु सध्याची एकंदर कोरोनाची पार्श्वभूमी, लॉकडाऊन, हे सगळं गणित बघताना मी आणि तुम्ही पर्सनली भेटू शकत नाही, परंतु तुमच्या करिअरचा एक एक बारीक अंश मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ असा समजा की मी तुम्हाला पर्सनली भेटून सांगतोय. तर पालक आणि विद्यार्थी दोघांनी मिळून एकत्र बसून हा व्हिडिओ बघा आणि तुमच्या करिअरसाठी योग्य असा निर्णय घ्या. हा निर्णय घेत असताना तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता, कॉल करून भेटू शकता, आणि लॉकडाऊन नंतर पर्सनली भेटायचं असेल तरी चालेल. तर मित्रांनो, एक एक करून आपण सगळ्या करिअरवर बोलूया. साधारणपणे 20 ते 25 करिअर ऑप्शन जे अवेलेबल आहेत त्यावर मी तुमच्याशी बोलणार आहे. पालकांची फसवणूक कुठं होऊ शकते त्यावर पण मी बोलेन, आणि त्याचसोबत आपल्याला बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्याच्यावर आपल्याला करिअर प्लॅनिंग, एक टप्पा होता 10वी नंतर तुम्ही कॉमर्स घेतलात, दॅट इज तो आता संपलेला आहे. आता 12वी नंतर जी काही दिशा तुम्ही ठरवणार आहात त्या तुमचा रोजगार, तुमचा भविष्य, तुमचं सगळं डिपेंड त्यावर होणार आहे. तर ती प्लॅनिंग करताना एखादा व्यक्ती आपल्याला काही बोलतोय म्हणून ती चूक करू नका. एखादा आपला शेजारी काहीतरी करिअर केला, आपल्याला पण ते जमेल का? एखाद्या करिअरमध्ये ग्लॅमर फार वाटतोय म्हणून तो आपल्याला करता येईल का? अशा या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून एक योग्य असा निर्णय तुम्ही घ्यावा, त्यासाठी हा कार्यक्रम आहे किंवा त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. सगळ्यात पहिला फर्स्ट पॉइंट, एक एक करत आपण टॉप लेवल पासून बॉटम लेवल पर्यंत जाऊया. सगळ्या करिअरवर मी बोलेन. सगळ्यात पहिला कॉमर्स मधला सगळ्यात मोठा अपेक्स करिअर म्हणजे सी. आता सहसा सीए ची परीक्षा देणारे 70% विद्यार्थी 11वी मिडल मधून किंवा 12वीच्या सुरुवातपासून सीए ची तयारी करतात. पण तुमच्यापैकी असे काही विद्यार्थी असतील की त्यांनी आतापर्यंत सीएचं काही गंध पण नाहीये त्यांना, आणि आता पर्सेंटेज चांगले आल्यानंतर त्यांना वाटतं की मी पण सीए करू शकतो का? तर यस, कोरोनाचा हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असा आहे की पहिले सीएची रजिस्ट्रेशनची डेट ही फार अगोदरची असायची. आता जी रजिस्ट्रेशनची डेट आहे ती पुढे जाता जाता आता 31 ऑगस्ट पर्यंत गेलेली आहे. तर तुमच्यापैकी कोणीही विद्यार्थी त्याला रजिस्ट्रेशन करू शकतो आणि ही परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होईल, ती तुम्हाला देता येईल. सीएच्या परीक्षामध्ये एकूण 3 टप्पे असतात. ही जी पहिली परीक्षा आहे त्याला फाउंडेशन म्हणतात, दुसरी एक्झाम असते त्यानंतर त्याला इंटरमिजिएट म्हणतात, आणि शेवटचा टप्पा असतो त्याला फायनल म्हणतात. फाउंडेशन एक्झाममध्ये एकूण 5 विषय असतात. आपला 11वी 12वीत जो तुम्ही अकाउंट शिकलात त्याचा थोडासा ॲडव्हान्स पार्ट अकाउंट्समध्ये असतो. मॅथ्स जो तुम्ही शिकलात त्याचा पार्ट आहे, इंग्लिशचा थोडाफार पार्ट आहे, इकॉनॉमिक्स आहे आणि लॉ आहे. आणि यात काही पेपर्स ऑब्जेक्टिव्ह असतात, काही पेपर डिस्क्रिप्टिव्ह असतात. पहिले ही परीक्षा सीपीटी नावाने ओळखली जायची, जी पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह असायची. आता ही परीक्षा पार्टली ऑब्जेक्टिव्ह आणि पार्टली डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रिझर्वेशन नसतो. कास्ट बेस, एज बेस, जेंडर बेस, जॉग्राफिकल बेस कोणताही नसतो. एकच रिझर्वेशन असतं की या परीक्षेसाठी हार्डवर्क फार करावा लागतो. कोणताही विद्यार्थी, याचे जे पासिंग पर्सेंटेज असतात ते 50% असतात. म्हणजे समजा 400 मार्काची परीक्षा होणार आहे तर तुम्हाला 200 मार्क मिळणं गरजेचं आहे. पासिंग मार्क 40, पण तो ॲग्रिगेट 50% पाहिजे. बऱ्याचशा वेळेस विद्यार्थी असं म्हणतात की सर सीए फार अवघड आहे, 2%च निकाल लागतो, 3%. ह्या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत. असं काहीच नाही आहे. आपल्याकडे तरी सीए फाउंडेशनमध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 70 ते 75% आहे. आणि त्यानंतर तुम्ही पुढच्या पाथमध्ये कसं तुम्हाला गायडन्स मिळतं, कोण शिक्षक मिळतात, तुम्ही किती हार्डवर्क करता, त्यावर पुढचे टप्पे डिसाईड असतात.
साधारणपणे 12वी संपल्यानंतर CA कोर्स कंप्लीट करायला 4.5 वर्ष लागतात. त्यामध्ये आर्टिकलशिप असते. सर आर्टिकलशिप म्हणजे CA कडे तुम्हाला काम करावं लागतं, ते कंपल्सरी आहे, त्याचे पैसे पण मिळतात, त्याला स्टायफंड म्हणतात. म्हणजे हा असा कोर्स आहे की तुम्ही जेवढा या कोर्सवर खर्च कराल ते रुपये पण तुम्हाला स्टायफंडच्या मार्फत परत मिळतील. आणि या ज्या कोर्सचे जे टप्पे आहेत ते 3 टप्पे तुम्हाला द्यावे लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, CA असेल का CS असेल का CMA, या तिन्ही कोर्सेसमध्ये जो तुम्हाला सर्टिफिकेशन आहे, ह्या तिन्ही बॉडीज ऑटोनॉमस बॉडी आहे ज्या केंद्र सरकार सेंट्रल गव्हर्नमेंटने तयार केलेल्या आहेत. तर तुम्हाला जो सर्टिफिकेट मिळतो तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मिळतो. आणि ह्या डिग्रीज ज्या आहेत त्या अकॅडमिक डिग्रीज नाही आहेत, हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत. म्हणजे तुम्ही साईड बाय साईड ग्रॅज्युएशन पण करायलाच पाहिजे, BCom वगैरे. आणि BCom सोबत CA CS CMA काही करता येतो. साधारणपणे इन्स्टिट्यूटची रजिस्ट्रेशनची फीस पहिल्या टप्प्याला 8 ते 10,000 असते. पुढच्या टप्प्याला तेवढीच थोडीफार कमी जास्त असे तिन्ही टप्प्याला. आणि याचे जर का तुम्ही क्लासेस लावलात सुरुवातीच्या टप्प्याला 30-35 हजार रुपये त्याची फीस असते. आता तर ऑनलाईन क्लासेस पण अवेलेबल आहे घरी बसून. आणि त्यानंतरच्या टप्प्याला जे आहेत त्याच क्लासेसची फीस साधारणतः 50-60 हजार वगैरे असते. तर पूर्ण CA कोर्स होईपर्यंत 2 ते 2.5 लाख रुपये खर्च येतो. तुमची जी आर्टिकलशिप असते त्यातून ते पैसे परत पण मिळतात. बेस्ट पार्ट काय या कोर्सचा, समजा एखादा विद्यार्थी फाउंडेशन पास झाला, नंतर त्याला असं वाटू लागलं की फाउंडेशन अवघड आहे, CA पुढे जमेल का नाही, तर तो CA मधून CMAला शिफ्ट होऊ शकतो. दुसरा एक याचा प्लस पॉईंट असा आहे की समजा इंटरमिजिएटपर्यंत हा विद्यार्थी गेला आणि नंतर पुढे अटेम्प्टमध्ये नाही पास झाला, तर त्या बेसिसवर पण मोठमोठ्या कंपनीमध्ये तुम्हाला सिनियर अकाउंटंट बेस, कारण तुमच्याकडे एक्सपिरियन्स असतो CA कडे काम केल्याचा, त्यामुळे तुम्हाला तिथं नोकरी मिळते. त्या पलीकडे जाऊन या कोर्समध्ये असं आहे की समजा आता फायनल मुलं म्हणतात नाही आम्ही फायनल झाल्यानंतर काय, तर 2 प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. साधारणपणे 60 ते 70% CA स्वतःची प्रॅक्टिस करतात, म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट. सर कशात करतात? GST, इन्कम टॅक्स, फायनान्स, प्रोजेक्टिंग, असे बऱ्याचशा याच्यात प्रोजेक्ट फायनान्समध्ये वगैरे आजकाल CA प्रॅक्टिस करतात. आणि त्यासोबत मोठमोठ्या कंपनीजमध्ये फायनान्समध्ये तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण CA केल्यानंतर आहे. मी असे पण विद्यार्थी बघितले ते CA केल्यानंतर MBA पण करतात. असे पण बघितले आहेत की CA केल्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पण दिलेली आहे, पण तो थोडा वेगळा कॉम्बिनेशन आहे. पण सहसा CA इटसेल्फ ही एवढी मोठी डिग्री आहे ज्यात तुमच्या सिग्नेचरची व्हॅल्यू तयार होते, म्हणजे ऑडिटमध्ये वगैरे. आणि एक चांगला स्कोप काय झाला आहे की भारतात कॉमर्समध्ये मागच्या एवढ्या वर्षापासून का कल वाढत चाललेला आहे, तर या असा कोर्स आहे की आपल्याला बऱ्याचशा वेळेस वाटतं की मी रिझर्वेशनमुळे पुढे जात नाही, किंवा मी ग्रामीण भागातला आहे म्हणून पुढे जात नाही, किंवा माझी आर्थिक परिस्थिती ठीक नाही म्हणून मी पुढे जात नाही. हा एकमेव असा कोर्स आहे तिथला रिझर्वेशन एकच आहे, तो म्हणजे हार्डवर्क, हार्डवर्क आणि हार्डवर्क. तो जर तुमची करायची, आणि फार जास्त नाही, 12-15 तास दिवसात, 5-6 तास क्लास, 3-4 तास 5-6 तास अभ्यास, आणि एवढं केला तर पहिल्या अटेम्प्टमध्ये या परीक्षा पास होतात. तर हे झालं मित्रांनो CA बद्दल. सर CAची आम्हाला रजिस्ट्रेशनची डेट 31 ऑगस्टपर्यंत आहे आणि परीक्षा तुमची नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये राहील. ठीक आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पण CA करता येतो, पण त्यात तुमचे 1 वर्ष वाया जातो. मग इंटरमिजिएट आणि फायनल. तर कधीही BCom करत असताना CA करण्याचा निर्णय चांगला, आणि BCom करतानाच करावा, कारण BComचा अभ्यासाचा लोड कमी राहतो, बरेचसे काही सब्जेक्ट कॉमन असतात, तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. आता दुसरा महत्त्वाचा कोर्स आहे CMA. CMAला अलीकडे CMA म्हणतात, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. पहिले त्याला ICWA किंवा CWA, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट म्हणायचे. मोठमोठ्या कंपनीमध्ये प्रॉडक्टची कॉस्ट ठरवण्यासाठी, सर्व्हिसची कॉस्ट ठरवण्यासाठी फायनान्समध्येच एक वेगळा डिपार्टमेंट असतो, कॉस्टिंग डिपार्टमेंट. त्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारी जी लोकं असतात ते CMA असतात. CMAमध्ये 75 ते 80% लोक जॉब करतात, 20% लोक स्वतःची प्रॅक्टिस करतात. या एक्झाममध्ये पण 3 टप्पे आहेत, म्हणजे फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल. कंपॅरेटिव्हली ज्या विद्यार्थ्यांना आता 12वीत 50 ते 70% मार्क मिळालेत, 75%, असा कोणताही विद्यार्थी CMA करू शकतो, कारण CMAचा कोर्स हा CA पेक्षा फार जास्त सोपा आहे. याला स्कोप पण आहे,
अलीकडे GST आल्यानंतर GST ऑडिट पण CMA करू शकतो, म्हणजे प्रॅक्टिसमध्ये पण त्याला चांगला स्कोप आहे. याचे पण 3 टप्पे असतात, परंतु याच्यात आणि CA मध्ये मुख्य फरक काय? CMA CA पेक्षा सोपा आहे कंपॅरेटिव्हली. तिथं 4.5 वर्ष लागतील, इथं 3.5 वर्ष लागतात. आणि इथं आर्टिकलशिप जी तिथं आहे 2.5 ते 3 वर्षाची, इथं ही आर्टिकलशिप फक्त 1.5 वर्षाची आहे. तिथं आर्टिकलशिप CA मध्ये तुम्हाला CAच्या ऑफिसमध्ये करावी लागते. इथं जी आर्टिकलशिपमध्ये प्रायव्हेट बँका कंपनीजमध्ये CMAच्या ऑफिसमध्ये केली तरी चालते. तर ज्यांना थोडीफार CAची फार भीती असेल असे विद्यार्थी, ॲव्हरेज विद्यार्थी असेल तर तो हा कोर्स करू शकतो CMA. नंतर तिसरा कोर्स आहे CS कंपनी सेक्रेटरी. कंपनी सेक्रेटरीबद्दल बऱ्याचशा मनात सेक्रेटरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ती बाई येते, एखादी शॉर्ट स्कर्ट घातलेली बॉसच्या मागे फिरते. त्याचा आणि या कोर्सचा काही संबंध नाही. भारतात जेवढ्या जॉईंट स्टॉक कंपनीज आहेत त्या कंपनीचा लीगल डिपार्टमेंट सांभाळणारा व्यक्ती, इनफॅक्ट पब्लिक लिमिटेड गव्हर्नमेंटच्या पण ज्या एंटरप्राइज आहेत त्या सांभाळणाऱ्या व्यक्ती, ज्याला कंपनीज ॲक्ट ॲप्लिकेबल होतो, तो जो लीगल ऑफिसर असतो त्याला CS म्हणतात. मग हा CSच्या पण अशाच 3 टप्पे आहेत, पण CSमध्ये एक फार मेजर चेंज झाला या वर्षापासून. पहिले CSच्या पण 3 टप्पे होते, CS फाउंडेशन, प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह. आता जो फाउंडेशनचा टप्पा आहे तो एकदम वेगळा केला आहे. त्याची ऑनलाईन एक्झाम टाईप ठेवलेली आहे आणि त्याला CSEET असं नाव दिलेलं आहे. त्या परीक्षेची शेवटची तारीख फॉर्म भरायची माझ्या मते 27 जुलैपर्यंत आहे आणि ती परीक्षा 29 ऑगस्टला होणार आहे. आणि त्या एक्झाम CA, CMA, CS आणि CAच्या परीक्षा वर्षात 2दा होतात. आता डिसेंबरला, नंतर जूनमध्ये. पण ही CSEET परीक्षा दर 3 महिन्यात एकदा होणार आहे. परीक्षेच्या 20 दिवसा अगोदरपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. या एक्झामचे पण टप्पे तेवढेच आहेत, फक्त CSEET एक्झाम ही कम्प्लीट ऑब्जेक्टिव्ह केली आहे. CS कोणी करायला पाहिजे? जनरली मुली याला का जास्त प्रेफरन्स देतात, तर त्यांना आर्टिकलशिप करायची नसते. पण आता CSमध्ये पण तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून CS कंप्लीट झाल्यानंतर आर्टिकलशिप आहे. बेसिक डिफरन्स CS, CMA आणि CAमध्ये. CS हा कम्प्लीट थेरॉटिकल आहे, म्हणजे ज्याची ग्रास्पिंग चांगली असते. 11वी-12वीमध्ये तुम्हाला SP सब्जेक्ट आवडला असेल तर असे विद्यार्थी CS करू शकतात. परंतु थेरॉटिकल सब्जेक्ट फार कंटाळवाणा आहे, तर रायटिंग स्किल नाही आहे, लॉचा लॉजिक नीट डोक्यात बसत नाही, सेक्शन लक्षात राहत नाही, मग अशा विद्यार्थ्यांनी CA किंवा CMA करायला पाहिजे. डिफिकल्ट हार्डवर्कची तयारी असेल तर CA करा आणि ॲव्हरेज कोर्स पाहिजे, कमी हार्डवर्कमध्ये ॲव्हरेज विद्यार्थी असेल तर CMA करा. आणि असं काहीच रूल नाही आहे की 11वी-12वीत मॅथ्स असेल तरच CA सोपा जातो. आपल्याकडे त्यानंतर पण CMAला ज्यांनी ॲडमिशन घेतले CSला ते पास होतात. CS मात्र कम्प्लीट थेरॉटिकल आहे. दुसरा एक तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की मुलं इंजिनिअरिंग करून पण CMA करतात. हे तुम्ही कधी ऐकलं नसेल, कारण त्यांना प्रोडक्शनचा नॉलेज असतो, इनडायरेक्टली कॉस्टिंग डिपार्टमेंट त्याच्याशी संलग्न असतो. आणि LLB करता करता मुलं CS करतात, कारण LLBमध्ये पण लॉचा अभ्यास आहे, CSमध्ये पण कंपनी रिलेटेड सगळे लॉज आहेत, तर तो पण एक कॉम्बिनेशन विद्यार्थी बघतात. तर हे तर झाले 3 अपेक्स कोर्स. यानंतर मी 4थ्या कोर्सवर येणार आहे, लॉमध्ये. 12वी झाल्यानंतर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम देता येते लॉची. ती एंट्रन्स एक्झामची डेट माझ्या मते तरी आत्ता गेलेली आहे, बहुतेक ती पोस्टपोन नाही झाली. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. महाराष्ट्रातले जेवढे कॉलेज आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्राची लॉची एंट्रन्स वेगळी होते. पुण्यात सिम्बायोसिस कॉलेज वेगळं आहे, त्यांची एंट्रन्स एक्झाम वेगळी होईल. आणि ज्या आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये जे इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्या एंट्रन्स एक्झाम वेगळ्या होतात. 12वी नंतर लॉ करायचा असेल तर साधारणपणे 5 वर्षाचा कालावधी लागतो. त्यात तुम्हाला एक ग्रॅज्युएट डिग्री पहिले PSL मिळते आणि मग LLB, आणि हा 5 वर्षाचा पूर्ण कोर्स आहे. तर हा पण एक ऑप्शन तुम्ही निवडू शकता. लॉमध्ये करिअर वाईज जर विचार केला आपण, तर जसं मी मगाशी बोललो की LLB आणि CSचा कॉम्बिनेशन चांगला असतो. किंवा तुमच्या घरी जर काही ऑलरेडी बॅकग्राऊंड असेल लॉचा तर तुम्ही नक्की लॉ करा. मुली वगैरे असतील किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या थ्रू पण जजेसच्या एक्झाम असतात वेगवेगळ्या लेवलच्या, त्या पण देऊन तुम्ही जजेस वगैरेच्या परीक्षा पास होऊ शकतात. कंपनीजमध्ये मोठमोठे लिगल डिपार्टमेंट असतात तिथं पण आहे. पण तो यात सहसा प्रॅक्टिसमध्ये ज्यांची कम्युनिकेशन स्किल चांगली आहे, इंटरप्रिटेशन चांगलं आहे, ज्याचा लॉजिक चांगला आहे, प्रेझेंटेबल आहे, अशी लोक लॉच्या प्रॅक्टिसमध्ये जनरली पुढे जातात. तर हा झाला लॉचा करिअर नंबर 4.
करिअर नंबर 5 आहे मित्रांनो बँकिंग. बऱ्याचशा वेळेस असं फसवलं जातं की बी.कॉममध्ये बँकिंग सब्जेक्ट घेतला की बँकमध्ये नोकरी लागते. 5,000% चुकीचं. बँकमध्ये नोकरी करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो 3 वेने तुम्हाला बँकेत जाता येतं. नंबर 1, जेवढ्या पण नॅशनलाइज बँक आहेत त्यामध्ये जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर तिथं 2 प्रकारच्या जॉब असतात. एक क्लरिकल ग्रेड आणि एक पी.ओ. प्रोबेशनरी ऑफिसर. क्लरिकल म्हणजे खालच्या लेवलची जॉब आहे आणि प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे मॅनेजरच्या खालची पोस्ट आहे, मॅनेजर, नियर बाय मॅनेजर. या दोन्ही एक्झाम ग्रॅज्युएशनच्या नंतर असतात, पण त्याला क्रायटेरिया क्लरिकलला 12वी आणि याला ग्रॅज्युएशन असतं. या एक्झामचा सिलेबस आणि याच्यासोबत होणाऱ्या बऱ्याचशा एक्झामचा सिलेबस 8वी 9वी 10वी तुम्ही ज्या नवोदयच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा दिल्यात म्हणजे लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश, जनरल नॉलेज अशा प्रकारचा असतो आणि त्या परीक्षा देऊन तुम्हाला नॅशनलाइज बँकेत एंट्री घेता येते. दिस इज वन रूट. प्रायव्हेट बँका ज्या असतात ICICI, HDFC, ॲक्सिस बँक वगैरे या बँकांमध्ये तुम्हाला एंटर करण्यासाठी सहसा MBA करावा लागतो. MBA फायनान्स, MBA मार्केटिंग, HR केल्यानंतर त्या बँकेचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर त्या बँकांमध्ये तुम्हाला जाता येतं. काही बँकेचे पर्सनल कोर्सेस मागे चालायचे GNIITच्या थ्रू 8 महिने वर्षभराचा, तर तुम्हाला त्या ऑफिसेसमध्ये जे आहे त्यांच्या याच्यात तुम्हाला नोकरी मिळायची म्हणजे बॅक ऑफिसमध्ये आणि मग वरच्या पोझिशनमध्ये. तर हे प्रायव्हेट बँकांसाठी. सहकारी बँका ज्या असतात त्यामध्ये सहसा B.Com आणि M.Com केल्यानंतर GDCA नावाची परीक्षा असते. ती गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह अँड अकाउंटन्सी असते. फार सोपी परीक्षा आहे. ती परीक्षा देऊन कोणत्याही कॉपरेटिव्ह बँकांमध्ये जर ऑपॉर्च्युनिटीज असतील तर त्या तुम्हाला देता येतात. CIIB म्हणून पण परीक्षा असते, ती देऊन पण नॅशनलाइज बँकांमध्ये तुम्हाला एंट्री घेता येते. सो दिस इज अबाउट द बँकिंग. करिअर नंबर 5. करिअर नंबर 6, BBA आणि MBA. मित्रांनो, बऱ्याचशा वेळेस आता बघा जसे कॉलेज स्टार्ट होतील किंवा ॲडमिशन, समजा तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये B.Com.साठी ॲडमिशन पाहिजे, तुम्ही तिथं गेलात तर तिथले B.Com.चे ॲडमिशन मेरिट बेसिसवर भरलेले असतील नसतील तरी तुम्हाला सांगितलं जातं की ते फुल आहे आणि मग त्या कॉलेजमध्ये तुम्हाला तुमच्या पाल्यांना तुम्हाला तो कॉलेज पाहिजे असतो. पण तुम्ही काय करता की मग त्या कॉलेजमधून तुम्हाला सांगण्यात येतं की B.Com.मध्ये तर जागा नाही, परंतु BBAमध्ये आहे आणि BBA केलं तर MBA करता येतं किंवा BBA पण त्यांचं फुल असेल तर मग दुसरा तुम्हाला बॅचलर ऑफ मीन्स आता त्याला नवीन नाव BFM वगैरे काहीतरी दिलेले, तर त्या कोर्सेसमध्ये BFT होता पहिले नाव, फॉरेन ट्रेड वगैरे, IB म्हणून इंटरनॅशनल बिझनेस, त्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन दिला जातो आणि मग म्हटलं जातं MBA. तर एक गोष्ट लक्षात घ्या, BBA केलं तरच MBA करता येतं असा कुठंच नियम नाही आहे. BA, BSc, B.Com कोणताही ग्रॅज्युएशन करून MBA करता येतं. दिस इज पॉईंट नंबर 1. सर मग BBA कोर्स चांगला नाही का? नाही, फार चांगला कोर्स आहे, परंतु तुम्ही तो चांगल्या इन्स्टिट्यूटमधून करायला पाहिजे. चांगल्या इन्स्टिट्यूटमधून करण्यासाठी तुम्हाला त्यांची एंट्रन्स एक्झाम, जसं पुण्यात सिम्बियोसिस आहे, सिम्बियोसिसमध्ये तुम्ही जर त्यांची एंट्रन्स एक्झाम मेरिटमध्ये पास केली, तिथून BBA करा, मग MBA करा, नक्कीच चांगला करिअर आहे. इंदिरा इन्स्टिट्यूट आहे, MIT वगैरे आहेत, हे थोडेफार BMCC आहेत, थोड्याफार फरकाने इथला पण BBA ठीक आहे. मग तिथून जर तुम्ही BBA करत असाल मग MBA करा, डेफिनेटली चांगला स्कोप आहे. परंतु मी मुलांना काय सांगतो नेहमी की अल्टिमेटली तुमचा करिअर किंवा तुम्हाला जॉब MBA केल्यानंतर मिळणार. आता मी फार 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 महत्त्वाचा मुद्दा बोलतोय. तर तुम्ही ते 3 वर्ष साधारणतः BBAची फीस 50,000 पासून 2.5 लाखापर्यंत आहे वेगवेगळ्या कॉलेजची. तर ती फीस तुमच्या पालकांची 3 वर्षाची वाया न घालता या 3 वर्षात B.Com करायचा. B.Com.चा अभ्यासाचा लोड तेवढा नसतो. कॉलेजची फीस फार झालं एडेड कॉलेज असेल 5,000, फार भारीचा कॉलेज असेल 15,000 रुपयेपर्यंत फीस असते, 15 ते 20,000. B.Com करत असताना 15,000 पण मी जास्त बोललो. B.Com करत असताना दिवस रात्र कॅट आणि CETचा प्रिपरेशन करा, जी MBAची एंट्रन्स एक्झाम असते, स्नॅप कॅट CET. आणि हा जो 2 वर्षाचा तुम्हाला टाईम मिळेल, एवढी परफेक्ट तयारी करायची MBA एंट्रन्सची की तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये चांगला कॉलेज MBAचा महाराष्ट्रातला मिळायला पाहिजे किंवा पुण्यातला मिळायला पाहिजे. तर तुमचे पैसे पण वाचतील आणि हे 3 वर्ष तुम्ही फोकस राहाल त्याच्यावर आणि तुम्हाला एक चांगला करिअर मिळेल. परंतु याचा कदापि असा मिनिंग नाही की BBA खराब आहे. BBA नक्की चांगला कोर्स आहे,
पण तो चांगल्या कॉलेजमधून करायला पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये काय होतं मित्रांनो, समजा माझ्याकडे रस्त्यावर टपरी लावलेली आहे. तुम्ही कस्टमर म्हणून माझ्याकडे आलात, तुम्हाला फार भूक लागलेली आहे आणि माझ्याकडे 2 वस्तू आहेत. एक आहे समोसा, दुसरा आहे वडापाव. समोस्याची किंमत ₹25, वडापावची ₹10. तर मी तुम्हाला कोणता विकणार? तुम्ही काही घ्यायला तयार आहे तर समोसा विकणार, कारण मला जास्त पैसे मिळतील. BBA आणि BCOMमध्ये तेवढाच फरक आहे. तर त्यामुळे जर तुमचा पुढचा करिअर फिक्स असेल कोणता करायचा, चांगल्या कॉलेजमध्ये केलात BBA नक्की चांगलं आहे, पण तो ॲव्हरेज आलतू-फालतू कॉलेजमधून करू नका. दॅट इज प्युअरली वेस्टेज ऑफ मनी. त्यानंतर पुढचा करिअर आहे मित्रांनो, हे झालं मॅनेजमेंटबद्दल. अच्छा, MBA करताय तर MCAमध्ये बंद होणार होतं. मॅनेजमेंट कॉमर्समधलं आहे का नाही आयडिया नाही, तर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री करता येतं. हा झाला करिअर नंबर 7. आता करिअर नंबर 8 मी स्पर्धा परीक्षा आणि बाकी गव्हर्नमेंट जॉबबद्दल बोलतो आहे. कॉमर्समधले पण विद्यार्थी, कॉमर्सचे विषय स्पेशल घेऊन अकाउंट्स आणि ऑडिटिंग, तुम्हाला MPSC परीक्षा देता येते. MPSC परीक्षा तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये PSI पासून तुम्हाला डेप्युटी कलेक्टरपर्यंतच्या सगळ्या पोस्टसाठी DYSP डेप्युटी कलेक्टरपर्यंत या सगळ्या पोस्टसाठी MPSCची परीक्षा द्यावी लागते. आणि नॅशनल लेवलवर IAS, IFS, नंतर IPS यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या त्यांच्या कॅटेगरीज आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला UPSC परीक्षा द्यावी लागते. आपण कुठं चुकतो की आपली प्लॅनिंग ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर होते. आता मी देऊ का? मग काहीच होणार नाही. तुम्हाला जो करिअर ठरवायचा आहे त्याची तयारी आत्तापासून करा. 3 वर्ष दिवस रात्र एक करून टाका, तर नक्की तुम्हाला तो करिअर मिळणार म्हणजे मिळणार. तर हे स्पर्धा परीक्षा. गव्हर्नमेंटच्या जेवढ्या जॉब्स असतात, ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढे ऑफिसेस असतात, तिथल्या जागा सहसा स्टाफ सिलेक्शनद्वारे भरल्या जातात. स्टाफ सिलेक्शन वेगवेगळ्या जागा निघत असतात. रेल्वेच्या वेगवेगळ्या जागा जशा निघतात, या दोन्हींचा सिलेबस मोर ऑर लेस बँक POची एक्झाम जशी असते, म्हणजे इंग्लिश, लॉजिकल रिझनिंग, GK अशाच असतात. आणि त्या एक्झामची तयारी पण तुम्ही ग्रॅज्युएशन करताना साईड बाय साईड करू शकता. जशाशा या जागा निघतील त्यामध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आहेत. नंतर करिअर नंबर 10. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हॉटेल मॅनेजमेंटबद्दल विचारतात मुलं. बऱ्याचशा वेळेस आपले जे डिसिजन आहेत किंवा मुली मला विचारतात की सर मला एअर हॉस्टेसचा कोर्स करायचा आहे, मुलांचा आहे तो मला हॉटेल मॅनेजमेंटचा करायचा आहे किंवा इव्हेंट मॅनेजमेंटचा करायचा आहे. हे जे ग्लॅमर ओढणारे जे कोर्स आहेत ते मूवीजमध्ये वगैरे या ठिकाणी बघून आपल्याला फार आवडतात. पण तुम्हाला खरोखर त्या फील्डची जर इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला जर बेस्ट इन्स्टिट्यूशन त्याचा मिळत असेल तर त्यात जा. त्यामध्ये पण बेस्ट करिअर अवेलेबल आहे. आता मी तुम्हाला एक फार सिरियस विषयावर बोलणार आहे आणि तो बोलून माझा हा लेक्चर एका स्टोरीने मी संपवणार आहे. मित्रांनो, आता 12वीचा रिझल्ट लागलाय. तो रिझल्ट झाल्यानंतर आता तुमचे कॉलेजचे ॲडमिशन सुरुवात होते. तुमच्या कॉलेजमध्ये इन हाऊसच BCom असेल, समजा फॉर एक्झाम्पल एक्स नावाचा विद्यार्थी शाहू कॉलेजमध्ये होता, आता त्याला कंटिन्यू शाहू कॉलेज करायचं आहे तर तो करू शकतो. पण नाही सर, आमचं आता शाहू कॉलेजने मला BMCCत पाहिजे, सिम्बॉयसिसमध्ये पाहिजे, तर या प्रत्येक कॉलेजचे इन हाऊसचे विद्यार्थी संपल्यानंतर हे प्रत्येक कॉलेज ऑनलाईन प्रोसेस राबवतात. त्यांची मेरिट लिस्ट लागेल, तो तुम्हाला प्रॉस्पेक्टस घेऊन फॉर्म भरावा लागेल आणि तिथं BComला तुम्हाला ॲडमिशन मिळेल. माझं असं सजेशन आहे की BComला ॲडमिशन घेताना आत्ता पण असं झालं आहे की महाराष्ट्र म्हणजे हे इथं आता खरं तर मी सोशल माध्यमवर हे बोलायला नको. सरकारला आपली जबाबदारी झटकायची आहे म्हणून सरकारने फटाफट आपले विद्यापीठ ओपन करायला अलाव केले, ज्याला आपण डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणतो. ज्या विद्यापीठाची कॉलेज राहायची म्हणजे लेवल नव्हती ते आता विद्यापीठ झालेले आहे. आणि मग असे विद्यापीठ झाल्यानंतर त्यांचा सिलेबस सगळ्यांचा वेगवेगळा असतो. मग जेव्हा पण तुम्ही कॉलेज सिलेक्ट कराल, कॉलेजचा दर्जा थोडाफार कमी जास्त असेल तर चालेल, पण तो प्रयत्न करा की तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीशी अफिलेटेड कॉलेज घ्या. म्हणजे नाव कॉलेजचे फार मोठमोठे आहेत पण तो खरोखर तिथं तो सिलेबसच शिकवला जात नाही. डीम्ड युनिव्हर्सिटीचा डिमेरिट काय मी सांगतो. पहिला डिमेरिट असा आहे की त्यांच्या इथं सिलेबस फार भारी बनवला आहे, लेक्चर्स होतात का नाही माहीत नाही. त्यांच्या सिलेबसच्या बुक्स मार्केटमध्ये कुठंच अवेलेबल नाही आहे. तुमची पूर्ण डिपेंडन्सी कॉलेजवर असते आणि कॉलेजमध्ये काहीच नसतं. आणि फीस तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पुण्यातली एका डीम्ड युनिव्हर्सिटीची फर्स्ट इयर BComची फीस मी नाव घेणार नाही, 2.5 लाख रुपये. 2.5 लाख.
मुलं कॉलेजचं नाव बघून नाही आपल्याला हे पाहिजेत, मुली चांगल्या असतात, दिसायला चांगलं आहे, कॉलेज भारी आहे, बिल्डिंग मोठी आहे म्हणून आईबापांना खपवतात. तर प्लीज असं काही करू नका. जे पुणे युनिव्हर्सिटीशी अफिलेटेड कॉलेज आहे त्यामध्ये बी कॉमला कुठलीही बी कॉमची, आज पुणे युनिव्हर्सिटी तर एवढी जुनी आहे, तर कुठल्याही बी कॉमच्या ॲडमिशनला काही हे नसतं. फक्त तुम्ही तो क्राऊड, तो मॉक बघून जाणार असाल तर तुम्ही तुमचा लॉस करून घ्याल. जे जे कॉलेजेस अफिलेटेड आहेत पुणे युनिव्हर्सिटीशी त्यांच्यात ॲडमिशन घ्यायला प्रयत्न करा. घेताना एडेड कॉलेजमध्ये घ्या. सब्जेक्ट घेताना फर्स्ट इयरमध्ये मॅथ्स वगैरे असतो फार सोपा, तो घेतला तर चांगला. त्यात काही तुम्हाला अडचण आली नक्की मला कॉन्टॅक्ट करा. परंतु आता जे मी बोलणार आहे ते नीट ऐका. मित्रांनो, जे विद्यार्थी CA करत नाही आणि बाकी एक्झाम्स नंतर आम्हाला जमतील का नाही माहीत नाही, पण तो आम्ही ॲव्हरेज विद्यार्थी आहे, आम्हाला जॉब ओरिएंटेड काहीतरी करायचं आहे. मी तुम्हाला आत्ता पण सांगतो, भारतात मागच्या मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर 6 वर्षात 2 मेजर चेंजेस झालेत. एक GST आणि दुसरा डिमॉनिटायझेशन. कोरोनाचा हा एक काळ सोडला तर मागच्या नियर अबाउट 3 वर्षापासून मार्केटमध्ये सगळ्यात जास्त डिमांड चांगल्या अकाउंटंटची आहे. आणि चांगला अकाउंटंट म्हणजे BComमध्ये फर्स्ट क्लास पास झाला तो नसतो, MCom झाला तो नसतो, तर ज्याला प्रॅक्टिकल अनुभव असतं. अनफॉर्च्युनेटली आपले जे सिलेबस आहेत BCom आणि MComचे, ते सिलेबस प्रॅक्टिकल ओरिएंटेड कमी आहेत. मग मी एखादा साधा विद्यार्थी असेल, 40 ते 60% घरची परिस्थिती ठीक आहे आणि तुम्हाला लगेच जॉब किंवा प्रॅक्टिस करायची असेल, तर मी काय सजेस्ट करतो, माझे असे कमीत कमी 50 विद्यार्थी आहेत जे आता महिना 70-80 हजार रुपये कमवत आहेत. त्यांनी काय केलं की ग्रॅज्युएट करत असताना CAच्या ऑफिसमध्ये काम करायला सुरुवात केलं. टॅलीपासून सगळ्या गोष्टी दिवस रात्र त्या ऑफिसमध्ये बसून फायनलायझेशनपर्यंत शिकून घेतल्यात. GST शिकून घेतलं आणि इकडं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाला, तिकडं 3 वर्षात CAच्या ऑफिसमध्ये मन लावून काम केलं. जसं ग्रॅज्युएट संपलं त्या मुलांना अकाउंटंटची नोकरी मिनिमम 30-35 हजारांनी सुरुवात झाली. MCom कंप्लीट केला तर 40-45 हजार अनुभवाच्या बेसवर. आणि आत्ता पण मार्केटमध्ये चांगल्या अकाउंटंटची फार गरज आहे. तर एवढा बेस्ट करिअर तुम्हाला करता येतो. म्हणजे बऱ्याचशा वेळेस मला पॅरेंट्स, विद्यार्थी विचारतात की सर स्कोप कशाला आहे. मी म्हणतो CA झाल्यानंतर पण स्कोप नाही आणि MCom झाल्यानंतर पण फार स्कोप आहे. तुम्ही किती हार्डवर्क करतात, तुम्ही किती डिटरमाइंड आहात, पुस्तकी नॉलेज सोडून प्रॅक्टिकल नॉलेज किती घेता, यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. आपण आणखी एक करिअर तुम्हाला सांगायचा राहिला, तो म्हणजे फॉरेन लँग्वेज. रानडे इन्स्टिट्यूट आहे FC रोडवर, तिथं पुणे विद्यापीठाकडून वेगवेगळ्या लँग्वेजेस शिकवल्या जातात. तुमची इंग्लिश ठीक असेल, ठीक म्हणजे चांगली असेल, तर तुम्ही कोणतीही फॉरेन लँग्वेज सगळ्या लेवलमध्ये शिका. जर्मन, फ्रेंच, जर आणखी स्ट्रॉंग लँग्वेज शिकायची असेल तर चायनीज. तर लँग्वेज ट्रान्स्क्रिप्टर जे असतात, ट्रान्सलेट करणारे लोक, त्यांना फार जास्त डिमांड आहे. तिथं पण तुम्ही एक चांगला करिअर करू शकता. सांगण्याचा तात्पर्य, मी तुम्हाला जवळजवळ 13 ते 14 करिअर सांगितले, 15 करिअर सांगितले आणि हे सगळे करिअर बेस्ट आहेत. फक्त तुम्ही आता निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला काय करायचं आहे. माझा स्वार्थ या व्हिडिओ बनवण्यामागचा काहीच नाही आहे. तुम्हाला ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सांगितल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण ऑनलाईन क्लासेस सुरुवात केलेले आहेत. तुम्ही घरी बसून आपल्या वर्कबुक तर तुम्हाला माहिती आहे सगळं त्यातच लिहायचं असतं. जॉब करत असाल तर संडे टू संडे बॅच आहे. एकदम अत्यल्प फीस, म्हणजे दुसऱ्या क्लासच्या GSTमध्ये आपला क्लास होऊन जाईल. 3,300 रुपयाला आपण संडे टू संडे शिकवतोय. दररोजची बॅच 6,000 रुपयाला आहे. आणि मी मगाशी बोललो BBA करू नका. तुम्ही BBA केलात तरी त्याचे क्लासेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. CA, CS, CMA केलात त्याचे पण क्लास अवेलेबल आहेत. इंटिग्रेटेड काही करायचं असेल पुढे BBA, MBA ते पण आहेत. आपले काही कॉलेजेस आहेत पुण्यातले साधे, त्यांच्यासोबत टायअप आहेत. तुम्हाला कुठेही BComमध्ये ॲडमिशन नाही मिळाला तर सांगा, तिथं ते अवेलेबल असतील तर करून देतील. परंतु प्लीज आत्ता कोणताही निर्णय घेताना 10 वेळेस विचार करा. इथं फार मोठा U-टर्न येईल आयुष्यात. तुमचा निर्णय बरोबर गेला, करिअर कुठं पोहोचेल, नसता परत आहे तिथं जाऊन राहील. जाता जाता एक छोटीशी गोष्ट सांगतो. नेहमी मी माझा लेक्चर त्याच्यानेच संपवत असतो आणि ती सांगून मी हा लेक्चर संपवतो. मागे एखाद्या वेळेस माझे विद्यार्थी हे बघत असतील तर तुम्ही ऐकली पण असेल वर्गात, पण तू परत एकदा साईन करा. एक फार मोठा असा मूर्तिकार होऊन गेला. त्याच्या मूर्ती म्हणजे त्याने कोणत्याही दगडाला सिलेक्ट केलं तर त्याची मूर्ती सगळ्यात चांगली व्हायची.
तो एकदा असंच फिरत फिरत जंगलातून जात होता. त्याला एक चांगला मोठा दगड दिसला. त्याला वाटलं या दगडाची एकदम सुंदर मूर्ती होईल. अवजार त्याच्या सोबतच होते. काय लागतं त्याला, हातोडा आणि छलनी, ते घेऊन तो सुरुवात केला. जसं त्याने त्या मूर्तीवर पहिला फटका मारला, मूर्तीतून आह म्हणून आवाज आली. तो म्हटलं बहुतेक भास असेल, दगडातून काय आवाज आहे ना. परत काम सुरू केलं, आणखी आवाज आली. तर खरोखरच त्या दगडामध्ये आवाज येत होती. तो दगड म्हणत होता, मला या सगळे तुम्ही जी छळणी मारतायत कोणाच्याच याच्यावर जर मारलं तर त्रास होतोय, मला फार कंटाळा येतो, मला फार इजा होतीये, मला फार दुखतंय. मला प्लीज हे दगड मला छाळणीने मारू नका, हातोड्याने. मला नाही बनायचं आहे मूर्ती, प्लीज मला माफ करा. त्याला वाटलं ठीक आहे बाबा, दगडाची इच्छा सोडून टाकलं, पुढे गेला. सेम तसा आणखी एक दगड दिसला. त्याच्या मनात आलं याची तर आपण आणखी चांगली मूर्ती बनवू. त्याने त्याला छलनी हातोडा घेऊन मूर्ती बनवायला सुरुवात केली. 1-1.5 महिना लागला. एक सुंदर मूर्ती तयार झाली, एकदम सुंदर मूर्ती. मग ती मूर्ती तयार झाली. पुढे एक गाव होतं. त्या गावामध्ये असा विचार चालूच होता की एक मोठा देऊळ बांधायचा आहे गावात, आणि त्यासाठी त्यांना मूर्ती पाहिजे होती. आणि त्यांना काल आपल्या गावात हा मूर्तिकार आलाय, त्याच्याकडे गेले. म्हणे तुम्ही आमच्यासाठी मूर्ती बनवणार का? तो म्हणला अरे बनवायची काय गरज, माझ्याकडे जंगलामध्ये चला सोबत. त्याने घेऊन गेलं. गावकऱ्यांना पण ती मूर्ती एवढी आवडली, त्या मूर्तीला आणलं, त्याची प्राणप्रतिष्ठा केली आणि तो देऊळ आता तयार होणार होता. मग परत गावामध्ये आपल्याकडे काय असतं की देवळात कोणतीही मूर्तीच्या समोर आपण नारळ वगैरे हे करतो. तर म्हणले आम्हाला आणखी एक मोठा दगड पाहिजे या मूर्तीसमोर, ज्याच्यावर आम्हाला गाव म्हणजे जे भक्त लोक येतील त्यांना नारळ फोडण्याची व्यवस्था करता येईल. त्या डोक्यात येतं अरे तो धोंडा, तो पहिला जो दगड भेटला होता तो तसाच आहे पडून, त्याची मूर्ती नाही झाली. तो म्हटलं चला दाखवतो. तो आणतात, त्याला समोर ठेवतात. आता हजारो भाविक रोज येतात. त्या एका दगडावर नारळ फोडतात, दुसरी समोर मूर्ती, त्याला नमन करतात आणि निघतात. हे असं रोज चालू असतं. ज्या मूर्तीवर, ज्या दगडावर दररोज नारळ फोडतात तो फार वैतागतो आणि तो या दगडाला म्हणजे जी मूर्ती झाली आहे त्याला म्हणतो एका दिवशी, आणि हे आपल्या आयुष्यात फार महत्वाचं आहे. तो म्हणतो की आपण दोघे एकाच जंगलात राहणार आहे, आपण दोघे दगडच होतो. मग लोक माझ्या डोक्यावर रोज नारळ आपटतात, मला त्रास होतो, आणि तुला रोज नमस्कार करतात, प्रसाद देतात, असं का, अन्याय का? तर त्या मूर्तीचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे. त्या मूर्तीवाल्या दगडाने सांगितलं, ज्या वेळेस ती छलनी आणि हातोडा तुझ्यावर पहिल्यांदा पडला, तुला तो त्रास त्यावेळेस सहन नाही झाला, तू ओरडला म्हणून तू दगडच राहून गेला, आता तुला लोक त्रास देत आहेत. पण ज्यावेळेस मला तो मूर्तिकार त्रास देत होता, माझं दगडाचं मूर्ती करत होतं, तो त्रास मी सहन करून घेतला, मी तो छळ सहन केला, मी तो परिश्रम सहन केला, तो हार्डवर्क केला, म्हणून आज माझी पूजा होतीये आणि तुझ्या नावावर लोक फक्त नारळ फोडतात तुझ्या डोक्यावर. तर तुमचं आयुष्य मित्रांनो असंच आहे. येणारे 3 ते 5 वर्ष तुम्ही जर त्या दगडासारखे राहिलात, पहिल्या काहीच कष्ट करायची तयारी नाही ठेवली, कष्ट नकोय, हार्डवर्क नकोय, काही सहन नाही करायचंय, तर आयुष्यभर असेच तडफडत राहाल. हे 4-5 वर्ष आई वडील आहेपर्यंत चांगले जातील, मग भीक मागायची वेळ येईल. पण तू हे 5 वर्ष आई वडिलांचं बॅकिंग आहे किंवा स्वतःचं, तुम्ही जर त्या मूर्तीसारखं सहन केलात, हार्डवर्क, सगळं आळस सोडून तुम्ही लढलात, तर नक्की तुमचा करिअर बेस्ट होईल. सो ऑल द बेस्ट. काही असेल करिअरमध्ये प्रॉब्लेम, कुठेही काही वाटत असेल, माझा यूट्यूब चॅनलवरून तुम्ही मला मेसेज करू शकता. माझा नंबर पण सांगतो, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट केला. मला कोणतीही अपेक्षा नाही आहे तुम्ही माझ्याकडे क्लासला यावं, काही करावं. एक चांगला करिअर कॉमर्सचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे, त्यासाठी हा लेक्चर बनवलेला आहे. माझा नंबर आहे 8605112233. 8605112233. Thank you friends. All the best.